मॉर्निंग फ्रॉम पुणे सिटी. निघालोय 8:15 झालेत. बाहेर पडूया. गणपती बाप्पा मोरया. आता शनिवार वाडा क्रॉस करतोय आणि सरळ हायवेला लागतोय. आता नाश्ता करायला थांबलोय एक्सप्रेस हायवेच्या आधी. हा पुढे एक्सप्रेस हायवे डायरेक्ट खोपोली मुंबई एक्सप्रेस हायवे इकडे. त्याच्या आधी थांबलोय नाश्ता करायला. हो ना, एक सांगतोय पुण्यात ड्रायव्हिंग म्हणजे मरण आहे, मरण. कालपासून गाडी चालवतोय ना, म्हणजे त्यात गाडी एकदम कट्टोकट, म्हणजे असे हसायलाच येतात. म्हणजे असं वाटतं की आता चिकटतीलच येऊन. लास्ट ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असाल, काल मी एंड करत होतो तेव्हा सुद्धा मध्येच आलेली आहे मस्तपैकी. बाबा बघत नाही काय नाही, सरळ गाडी घालतात. म्हणजे पुणेकर जगात भारी गाडी. बघितलं जो पहिला ब्लॉक माझा होता पाऊस आणि पाणी, ज्याच्यात यांकित म्हणून होता, म्हणजे इकडे त्याचं एवढं ब्लड प्रेशर हाय होईल की तो वैताग इकडे गाडी चालवायला. एवढी घासून आणि चिकटून चालवतात गाडी. पण नो हेट्रेट टू पुणेकर. नाश्ता आलेला आहे, नाश्ता करून नाश्ता तर झालेला आहे, आता निघूया. नाश्ता चांगला होता पण चहा तेवढा फ्रेश नव्हता. हा, कडक नव्हता, तरतरी आली नाही. बोलू दे. यशवंत चव्हाण एक्सप्रेसवे, मुंबई सातारा, मुंबई बेंगलोर, मुंबई पुणे हायवे. पोचलोय वरद विनायक गणपती महडला. गाडी AC मध्ये बसून आता बाहेर पडल्यावर ऊन लागतंय 27-29 डिग्रीचं. जाम गरम होतं. आरतीचं थाट घेतला आहे. दुर्वांची जोड ना, दुर्वांची जोड म्हणतात, दुर्वांची माळ. मागच्या साईडला भला मोठा असा तलाव आहे. मंदिरात एवढी गर्दी नव्हती, व्यवस्थित नीट दर्शन झालं आणि नीट दर्शन झालं. मंदिराला लागूनच गावदेवीचं मंदिर आहे महड. असं चप्पल घालतो आणि फोटो असे बघते म्हणून मी बऱ्याच फर्स्ट होऊन आले. बस दुसरं कोण येतं काय? हा, नशीब गर्दी नव्हती मंदिरात. भेटलं काय? हाय काय सगळं? अगं हाय काय सगळं ते पण बघ. नका मित्रांनो, सांभाळून आपल्या गोष्टी घ्या आणि मग फिरा. पडली नसती तर मग काय केलं असतं? पप्पांच्या शिव्या खाल्ल्या आणि बिल कोणी भरलं असतं. दुपारच्या जेवणाचं बिल तू ठरवलं नाही? कालचा दिवस होता. कालचा दिवस. इलेक्ट्रिक मोटर काल होता ना, तिकडे जो जनरेटर लिटरली ते डिझेल इंजिनवर चालू होतं. लाईट नसल्यामुळे ते डिझेल इंजिनवर चालू होतं, त्याच्यामुळे भरपूर आवाज होता. पण एक नव्हते, एका ठिकाणी 4-5 असे दिवसाचे रस विकणारे होते, त्याच्यामुळे भरपूर आवाज होता. गुगल मॅपचे रस्ते. पोचलोय आता पालीच्या मंदिरात. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता त्यासाठी थांबलोय, प्रसाद आलाय. हे पर्स मी घेऊन बसलोय. मला मगाशी टेन्शन आलं होतं, ट्रिप स्पॉन्सर आहे पर्स मध्ये. ट्रिप स्पॉन्सर आहे पर्स मध्ये, त्याशिवाय चालणार कसं? 1:30
निघालोय पाली गणपती पासून ते पुण्याच्या दिशेला. काय म्हणून जांभूळ खातात. जांभळं दाखव. खातात जांभूळ दाखवा खातात. खाऊ देत चल. खाताना म्हणजे काय. तर मित्रांनो चालू कर्जत पण चाललोय ओझरच्या गणपतीला मालशेज घाट मार्गे. आता थांबलोय कर्जतला पेट्रोल पंपवर. वाजलेत आता 3:40. हायवेला थांबलोय. अजून 60 किलोमीटर मालशेज घाट. त्याच्या पुढे मग साधी गणपती किंवा ओझरचा गणपती लागतो जुन्नर तिकडे. ते अजून 70 जास्त किलोमीटर. मालशेज घाट इकडनं 60 किलोमीटर आहे. चाललाय प्रवास. मालशेज घाट समोर एक 13 किलोमीटर. 13 घाट चढतोय आता. फायनली 5:40ला काय 3:40ला निघालो होतो. 3 तास लागले पण व्ह्यू बघा. एक नंबर. आडस गाडी तिकडे पार्क केलेली आहे. अजून एक पॉइंट आहे वाटतं पुढे. तो बघतो. तो ढग एवढे दिसत आहेत पण तरी डोंगराचं एक एक झाड क्लिअरली दिसतंय. समोरच्या डोंगरावरचं दाखवतो. लिटरली ते झाड क्लिअरली दिसतंय. हे बघा. तर आता इकडे व्ह्यू एवढा मस्त आहे. ग्रीनरी आहे की पटकन गाडी घेऊन येतो. गाडी सुद्धा एक लिटरली एवढा वारा आहे. आज जसा बसलोय एवढी शांतता झाली ना विचारू नका. असा पाऊस नाही म्हणून चांगला वाटतं. पाऊस असला असता तर इकडे फुल क्लाउडी वातावरण झालं असतं. फुल फॉग पडलं असतं. काही दिसलं पण नसतं. एवढं क्लाउडी झालं असतं. ओ कळला भावानं किती वारा आहे. दरवाजा ऑटोमॅटिकली बंद झाला. हायवेला गाडी पार्क केली. आता थांबलो चहा प्यायला त्या रेस्टॉरंटला. टेक रेस्टॉरंट, ब्लू टेक रेस्टॉरंट. तिथे चहा पिऊया आणि मग ठरवूया पुढचं. कारण चालेल ना गिरीश महाध्वज तो बंद झालाय 6:30 वाजता. आता ओझरचा गणपती आहे पुढे 15 किलोमीटर. पुढे जायचं, पाठी थांबायचं. आता वाजलेत ऑलमोस्ट 6:45. हे ठरवूया. काय गडप घ्या रिसॉर्ट. काय व्ह्यू आहे. भारी आहे. अंकित आणि मी येऊ नक्की बाईक घेऊन. पण इकडे नाही राहायला येणार. तिकडे जाणार आणि तिकडे टेंट बांधून राहणार. नक्की नक्की. निघालो आता ब्लू टेक रिसॉर्ट वर ना. निघूया. 12 वाजून सुद्धा भरपूर आहे. तर मित्रांनो ओझरला पोचलोय. ज्या रस्त्यावर आता ओझरला येताना असे रस्ते लागले आज गावातून बाहेरून. रस्ता समजत नव्हता. असं वाटलं की देऊळ गावात आहे पण येऊन बघतोय ना तर देऊळ बघा
देऊळचं आसपासचा परिसर बघा. तिकडे नदी आहे त्या साईडला नदी आहे. हा पूर्ण असा एरिया नदीने कव्हर आहे आणि असा यू शेप मध्ये इकडे मंदिर आहे. या साईडला मंदिराचं दर्शन घेऊया. वाजले तर ऑलमोस्ट आता 9 वाजलेले आहेत. लेण्याद्रीचं दर्शन भेटलं नाही म्हणजे ते 6:30 वाजताच किओस बंद होतात, म्हणून आपल्याला लवकर ते भेटलं नाही. आता उद्या सकाळी 6 वाजता जेव्हा ते उघडेल किंवा तो द्वार उघडेल त्यावेळी आपण दर्शन घेऊ शकतो. मग आता असा विचार केला की भक्तनिवासमध्ये राहायचं की इकडनं बाहेर पडून लेण्याद्री जवळ राहायचं. लेण्याद्री मात्र इकडनं 15 किलोमीटर वरती आहे. इकडे आल्यावर असं वाटतं की एका वेगळ्याच टाउन मध्ये वगैरे आलोय, की प्रॉपर भक्तनिवास वगैरे. हे भक्तनिवास आहे. भक्त भवन म्हणजेच ते भक्तनिवासच आहे ते. मग भक्तनिवास भक्त भवन म्हणजे काय असं वाटतं एका वेगळ्याच सिटी मध्ये टाउन मध्ये आलेलं आहे. हनुमान मंदिर, परत गवळी बाबा मंदिर. मस्त असे मंदिराचा बाहेरचं मंडप जे आहे ते मस्त सजवलेलं आहे. झुंबर वगैरे मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय. म्हणजे आता मला वाटलं होतं की भरपूर कंटाळा आलाय. सकाळपासून फिरतोय, सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही फिरतोय. मला असं वाटलं होतं की आता भरपूर गावातलं मंदिर असेल, कंटाळा येईल, पण असं नाही. गावातलंच नाही पण असं माझं म्हणणं होतं की आता वैताग आलाय. पण इकडे येऊन तो माहोल बघतोय, जी हालचाल बघतोय, त्याच्याने खूप प्रसन्न वाटतंय. आता दर्शन घेऊन निघालोय. आता ठरवलं की इकडेच राहूया, कारण का आता लेण्याद्री गणपती झाला नाही आणि पुढे महागणपतीला जाता येणार नाही, परत पाठीत जायला लागणार आहे. त्यामुळे लेण्याद्रीला सकाळी दर्शन घेता येईल. तर ओझर मला वाटलं की गावात कोपऱ्यात, कारण ते एवढ्या आम्ही मंदिरं फिरलो. मोरगाव म्हणा, थेऊर म्हणा, म्हणजे असं नाही म्हणत आहे की वेल डेव्हलपमेंट नव्हतं, पण इकडचं जे सराउंडिंग आहे, इकडचं जे वातावरण आहे ते वेगळंच वाटतंय. मी असं वाटतच नाही की एका गावात आलोय आणि गावातलं एका मंदिर आहे. तर इकडचा जो ट्रस्टने जे काम केलंय ना, म्हणजे छान काम केलं. बघू शकता तुम्ही माझ्या पाठी मंदिर आहे. मंदिराचा तो आजूबाजूचा भाग, आजूबाजूची जागा असं पूर्ण असं मोकळं वाटतंय. रूम महाप्रसाद घेतल्यावर जरा बाहेर फिरतोय. मस्त प्रसन्न शांतता वाटते. अजिबात आवाज नाही, काय नाही. मस्त. आता पाऊस सुद्धा पडला, अचानक भयानक पाऊस आलेला. पाऊस मस्तपैकी पडलाय. हिरवगार वातावरण झालं, मस्त थंडगार. चालत गाडी आणतो, रूम कडे निघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल ब्लॉग एंड करायला नाही भेटला, काल खूप लेट झाला आणि घेऊन सरळ झोपलो. काल अख्खा दिवस प्रवास झालेला म्हणून खूप कंटाळा आला होता. आता इकडे ओझरला समजतो गेला होता रात्री. वीज पण चमकत होत्या रात्री, त्याच्यामुळे पाऊस जोरदार पडला होता आणि त्याच्यामुळे आता वातावरण पण असं पाऊस आणि ह्याचं झालंय, पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाटतं मला पुढच्या ब्लॉगमध्ये अजून आपले 2 गणपती राहिलेत, 6 गणपती झालेत, लेण्याद्री आणि महागणपती, आणि आपला अजून पुढचा प्रवास सुद्धा राहिलेला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कीप वॉचिंग. ओव्हर अँड आउट. बाय.